आज फादर्स डे आहे, त्यामुळे हा व्लॉग थोडा स्पेशलच आहे. हा दिवस थोडासा खास बनवण्यासाठी मी एक खूप छान प्लॅन बनवला आहे. चला तर मग सोबत सेलिब्रेट करूयात. हॅलो हॅलो, आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आम्ही कुठे आलो आहे तो तुम्हाला दाखवतोच, तर हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. है ना वीरा? हाय कर सगळ्यांना. हाय कर बाबू. हाय. नाही, तिला आज हाय नाही करायचंय. आज फादर्स डे आहे, पण तुषारचं काम काही बंद नाही आहे, म्हणून आम्ही पण दोघी आवरून त्याच्यासोबतच निघालो. ठरवलं की घरात बसून राहण्यापेक्षा आपण सोबतच वेळ घालवलेलं काय वाईट. आणि मग छान छान व्ह्यू एन्जॉय करत आम्ही येऊन पोहोचलो हॅमिल्टनला. थिएटरचं काम काही सेलिब्रेशन, कॅलेंडर, फादर्स डे असं बघून थांबत नाही. जोपर्यंत त्याचं काम होतं आहे आम्ही दोघीजणी तिथेच थांबलो. आसपास वेळ घालवला, टाईमपास केला, मस्ती केली आणि तो टाईम कसाबसा काढला. आणि मग फेक ना ग, आम्ही कशी खेळतोय बघा. आणि मग बघा आमची कशी खेळते. ये ये ठीक आहे. ही जी एक्साइटमेंट होती ना ती कुठेतरी पोहोचण्याची होती. आणि फायनली आम्ही त्या स्पॉटला येऊन पोहोचलो. इथे आल्या आल्या सगळ्यात पहिलं काम होतं ते म्हणजे वीराला खेळायला घेऊन जायचं. आणि सरप्रायझिंगली इथे पार्क पण अवेलेबल होता, म्हणजे वीराची पण सोय झाली. तिला तर घसरगुंडी आता प्रचंड आवडते. खरं सांगू, फॅमिलीला एकत्र टाईम मिळणं ना एक लक्झरी असते. या जागेबद्दल ना मला फारसं काही माहीत नव्हतं, पण मला इथं आल्यावरती समजलं की लोकांना ही जागा एवढी का आवडते. अगदी शहरापासून दूर आहे, शांत वातावरण आणि ही लहान लहान रंगीत कॉटेजेस जी एकदम फेरीटेलसारखी वाटतात. अगदीच भातुकलीच्या खेळातली घरं किंवा कार्टून मूवीमध्ये दाखवतात ना तशी घरं. कलर पण इतके सुंदर दिलेत ना त्यांना की त्यांच्याकडे बघतच राहावं वाटतं. आपण अगदी एका स्टोरी बुकमध्ये आलो आहे असं वाटतंय. प्रत्येक कॉटेज वेगळं आहे, त्याची पर्सनॅलिटी वेगळी आहे, त्याचे कलर्स वेगळे आहेत आणि एकूण एक कॉर्नर फोटोजेनिक आहे. आणि ही घरं रिअल आहेत बरं का, इथे लोक पण राहतात. आणि उन्हाळा असल्यामुळे ना ती फुलं इतकी छान फुलली, सगळीकडे ग्रीनरी आहे, खूप सुंदर दिसत आहेत ती. अशा घरामध्ये कोणाला राहायला नाही आवडणार. किती सुंदर आहे ना, आणि किती छान मेंटेन केलं आहे ते, एकदम मस्त. ठीक आहे. आणि ह्या कम्युनिटीच्या मध्येच ना लहान मुलांसाठी एक खूप क्यूट असं गार्डन आहे, ते पण एकदम कलरफुल आहे आणि खूप शांत आहे. पक्ष्यांचा आवाज, पाण्याचा आवाज, सिटी लाईफपासून एकदम बाहेर, खूपच सुंदर आहे. जर तुम्ही टोरंटोमध्ये राहत असाल ना तर नक्की विजिट करा ही प्लेस, खूप सुंदर आहे. ही जागा ना माझ्या बकेट लिस्टमध्ये खूप दिवसांपासून होती. सो आज फादर्स डेला मी ठरवलं की असंही आपण हॅमिल्टनला चाललो आहे आणि ही अगदीच जवळ आहे त्यापासून, तर इथे जाऊयात. मम्माला बाय बाय कर. हाय कर मम्माला. हाय. वीरा. मला खरंच असं वाटतं की फादर्स डेला फक्त केक्स, ग्रीटिंग्स आणि सोशल मीडिया पोस्ट एवढंच नसावं, तर त्यांना ना फॅमिलीसोबत पूर्ण वेळ घालवायला मिळावा आणि तो नेहमीच मिळत राहायला हवा. आणि त्याचसाठी आजचा हा प्लॅन होता. चला आता आजूबाजूचा परिसरसुद्धा आपण मस्त एक्सप्लोअर करूयात. हा पिवळं धम्म कलर पण किती छान उठून दिसतोय घराला. आणि काही काही घरांवरती ना हे असे कार्टून्स पण बनवलेले आहेत आणि ते पण खूप कलरफुल आहेत आणि खूप क्रिएटिव्ह पण आहेत. आम्ही ना गाडी पार्किंगला लावून स्ट्रोलर घेऊन असं फिरत होतो हे पाहायला. पण काही काही लोकांना अशी कार घेऊन मधून गल्लीमधून फिरत राहतात आणि सगळी घरं पाहून जातात.
मला तर हे सगळं रंगीबिरंगी वातावरण पाहून किती फोटो काढावेत, किती व्हिडिओज काढावेत असं झालं होतं. तुम्हाला या सगळ्यांमधलं कुठलं घर छान वाटलं ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हे घर तर असं सजवलं होतं ना जसं तिथे एखादं शॉप आहे आणि शॉपच्या समोर सगळे बेंचेस बसायला आणि एकदम डिटेलिंग केलं होतं, अगदी बीचवरच्या एखाद्या दुकानासारखं. हे बघ टिंकर बेलचं आहे हे बघ. हो ती टिंकर बेल आहे. हा किती सुंदर घर आहे ती. आणि इकडे मॉडर्न घर. छोटासा स्पॉट आहे, एकदम छोटीशी कम्युनिटी आहे. मस्त असं तुम्ही येऊन जस्ट संध्याकाळी फिरू शकता. 1-2 तास इनफ आहेत फिरण्यासाठी. किड्स गार्डन किती छान बनवलंय ते पण बघा. एक्सप्लोअर करायला जस्ट असं एकदम नेचर अनुभवायचं असेल, शांतता हवी असेल तर खूप छान स्पॉट आहे. एकदमच पिंटरेस्टमध्ये असतात ना दाखवलेली तशीच घरं आहेत ही. आणि ह्याच कम्युनिटीला लागून खाली बीच पण आहे, पार्क पण आहे. बीच पार्क आहे म्हणजे आता जिथे आम्ही जाणार आहोत. म्हणजे वर्थ स्पेंडिंग टाइम स्पेंडिंग स्पॉट आहे हा, 1 नंबर आहे. वेलकम टू ग्रीम्सबाय बीच पार्क. हे दिसतंय तिथे आहे समुद्र, म्हणजे लेकच आहे तो, नॉट समुद्र, पण मस्त आहे. क्युटी स्पाई स्पॉटेड. किती क्यूट आहे ती माऊ. तिला खूप आवडली आहे मी. क्युटी पाय. चला हे बघा बीच फ्रंट घर आहेत, म्हणजे बीचला फेसिंग. आजचं हवामान पण एकदम परफेक्ट होतं. बिलकुलही गरमी नाही, बिलकुलही थंडी नाही. इथे थोड्या वेळ इतकी छान छान घरं बघत समुद्राकडे बघत बसलो. खूप साऱ्या गप्पा मारल्या, मस्ती केली वीरासोबत आणि काही वेळासाठी सगळं काही विसरलो. हा असा वेळ ना खूप कमी मिळतो आपल्याला, पण तो आयुष्यात नेहमी लक्षात राहतो. नाही रे तू आमची आहे रे, आमची आहे रे तू. वरचा निळा व्हाईट पाणी. हा इकडे किती पाय बघ ना, पाणीच पाणी. आता आम्ही ह्याच कम्युनिटीला लागून खाली एक समुद्र किनारा आहे, तिथे जाणार आहोत. मस्त फिरायला तिथे जायचं रे. आणि व्ह्यू बघा, जस्ट लाईक वाव. मग एक छान असा स्पॉट बघितला, आमची चटई टाकली, खायला आणलेलं स्नॅक्स काढलं आणि वीराला खायला घालत आम्ही ते छान असं एन्जॉय केलं. समोर इतका छान व्ह्यू होता, शांत वातावरण होतं, मस्त हवा होती. आणि खरं सांगते बिलकुलही लोकं नव्हती तिथे, खूप कमी लोकं होती. त्यामुळे ना टाईम जो मिळाला आहे तो इथे बेस्ट, आत्तापर्यंतचा बेस्ट टाईम होता आमचा.
आणि विरलला जेव्हा आम्ही असं निसर्ग एन्जॉय करताना पाहतो ना, आम्ही सगळं काही विसरून जातो. ती मस्त तिचं खेळत होती, खात होती. म्हणून मला ह्या अशा जागा खूप आवडतात, जिथं आपण आल्यावरती जगाला विसरून जातो. ईमेल्स, डेडलाईन्स, काम, घर, सगळं काही. इथला अनुभव ना मी तुम्हाला खरंच सांगू नाही शकत शब्दांमध्ये की कसा होता. पण खरंच खूप बेस्ट होता तो. आणि जसं मी नेहमी म्हणते, वीराला ना बिलकुलही पकडून ठेवलेलं आवडत नाही. तिचं असं असतं की मला सोडा आणि मला एक्सप्लोअर करू द्या. सो ती इकडे धावते, तिकडे धावते, दगड उचल, माती उचल, इकडे फेक, आणि आम्ही तिला ते करू देतो तिच्या मनाप्रमाणे. वीरा वीरा खूप शांत वातावरण आहे. दोन. तो असा होता आमचा फादर्स डे. बाय वीरा, से बाय. वीरा बाय बाय वीरा.